नमस्कार. आज 8 ऑक्टोबर आणि बघूया 9, 10, 11 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पावसाचा अंदाज आहे, या संदर्भाची माहिती. कालपासून ते आज सकाळपर्यंतचा पाऊस जर बघितला कुठे कसा झाला, तर विदर्भाच्या दक्षिण आणि पूर्व विभागामध्ये काहीशा नोंदी आहेत. त्यानंतर अहमदनगरमध्ये काहीसा दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार पाऊस आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्याचा दक्षिण विभाग आणि किनारपट्टीच्या आसपास जे असेल तर पाऊस आपल्याला हा बघायला मिळालेला आहे. काल जो पाऊस असेल तर बहुतांश ठिकाणी आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळालं आणि उकाडा या ठिकाणी अधिकाधिक होता. एक अर्ध्या तासापूर्वीची इमेज आपण या ठिकाणी जर बघितली तर या ठिकाणी जे मुख्य गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर ते आपल्याला रत्नागिरीचा दक्षिण विभाग, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या आसपास जोरदार ते मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे. यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील तीव्र गडगडाटासह विजांसहित पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे. आणि धुळ्याच्या आसपास देखील या ठिकाणी गडगडाटी पाऊस सध्या सुरू झाला असेल. छत्रपती संभाजीनगरच्या आसपास देखील या ठिकाणी ढगाने पाऊस दिलेला आहे. त्यानंतर अहमदनगरच्या देखील काही विभागामध्ये, पुण्याच्या आसपास देखील पाऊस या ठिकाणी सक्रिय आहे आणि पुण्यामध्ये या ठिकाणी देखील काहीसे ढग तिथून पुढे सक्रिय होतील. अहमदनगरमध्ये देखील अशाच प्रकारच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या दक्षिण विभागामध्ये देखील आज रात्री पाऊस होईल. धुळ्याच्या आसपास देखील, बीड त्यासोबत जालन्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. परभणी त्यासोबतच बुलढाण्यामध्ये देखील आज रात्री पाऊस होणार आहे. यासह आपण जर बघितलं येणाऱ्या दिवसामधील नेमकं परिस्थिती काय राहणार आहे, तर या ठिकाणी जी हवेची चक्राकार स्थिती आहे आणि ही हवेची चक्राकार स्थिती येणाऱ्या काही तासामध्ये जी असेल तर तीव्र होणार आहे. कमी दाबाच्या स्वरूपामध्ये हिचं निर्माण होईल. परंतु आजपासूनच बाष्पाचा पुरवठा जो असेल तर महाराष्ट्राकडे चांगल्यापैकी वाढलेला आहे आणि त्याचेच प्रभावाखाली विदर्भ आणि मराठवाड्याचे देखील उत्तर विभागापर्यंत या ठिकाणी किंवा उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. या अगोदर जर आपण बघितलं तर जे या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती होती आणि इथून पुढे जे असेल तर मान्सूनचे वारे छत्रपती संभाजीनगरपर्यंत, अहमदनगरपर्यंत पोहोचत होते. त्यामुळे या ठिकाणी पाऊस होत नव्हता आणि दक्षिणेकडे आपल्या फक्त दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळत होता. आणि ही जी या ठिकाणची हवेची चक्राकार स्थिती कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होईल आणि उद्या आणि तिथून पुढे त्याचं जे असेल तर तीव्रता अजून वाढेल आणि ते डिप्रेशनमध्ये जाऊन उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशाच प्रकारची जी स्थिती आहे तर याचे तीव्र झाल्यामुळे जे असेल तर अजून बाष्पाचा पुरवठा वाढेल आणि हे जे माघारी फिरणारे वारे आहेत तर यांना काहीसं तो पश्चिमेकडे ढकलण्यासाठी हे वारे मजबूत असल्यामुळे कारणीभूत ठरतील आणि त्यामुळे उत्तरेपर्यंत देखील या ठिकाणी पाऊस पोहोचेल. परंतु अपेक्षेप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी पाऊस होणार नाही, व्याप्ती होणार नाही. भलेही या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होतील, परंतु जी व्याप्ती आपल्याला अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड त्यासोबत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किंवा दक्षिणेकडील जो विदर्भ आहे या ठिकाणी बघायला मिळेल, तशा प्रकारची या ठिकाणी काही आपल्याला बघायला मिळणार नाही. यानंतर जर आपण येणाऱ्या दिवसामधील जो मुख्य पाऊस होणार आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये जो जोरदार पावसाची शक्यता असेल असे जिल्हे जर आपण बघितले तर वर्धा त्यासोबत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, त्यानंतर अकोला, वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिकचा देखील पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि किनारपट्टी सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत हा पाऊस आपल्याला मुख्यत्वे बघायला मिळेल. उत्तरेकडे जो असेल तर आपल्याला उत्तरेकडे पाऊस अशा प्रकारे इथून दक्षिणेकडे हा आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. कारण उत्तरेकडे काहीसे मान्सूनला माघारी फिरणारे जे वारे आहेत तर हे या ठिकाणी बाष्पाला काहीसा अटकाव करतील. त्यामुळे तरी देखील या ठिकाणी पाऊस होईल, परंतु थोड्याफार भागासाठी पावसाचा अंदाज असेल. यानंतर उद्याची पावसाची स्थिती जर मुख्य पाऊस जो असेल तर रत्नागिरीचा दक्षिणेकडील विभाग, कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा पश्चिम विभाग, अहमदनगर त्यासोबत पुणे, सातारा आणि नाशिकच्या दक्षिणेकडील विभागापर्यंत जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. खास करून जी तीव्र शक्यता असेल तर पुण्यापासून ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गपर्यंत असणार आहे. किनारपट्टीला देखील काहीसा पाऊस मुंबई, पालघरपर्यंत आपल्याला उद्याच्याला बघायला मिळेल. यासोबतच जो मुख्य पाऊस यानंतरचा काहीसा मध्यम ते जोरदार होऊ शकतो तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी त्यासोबत जालना आणि बीड त्यासोबतच अहमदनगरचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी असणार आहे. आणि खास करून बीड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांच्या या ठिकाणी आपल्याला कमेंट होती की आम्हाला पाऊस होईल का, तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये असणार आहे. यानंतर जो पाऊस होईल तर तो आपल्याला नाशिकचा पूर्वेकडील विभाग त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली या संपूर्ण ठिकाणी देखील पाऊस उद्यासाठी जो असेल तर आपल्याला बघायला मिळणार आहे.
आणि उत्तरेकडे जे असेल तर थोड्याफार ठिकाणी ढगांची निर्मिती होईल. अशा प्रकारचा एकंदरीत उद्यासाठीचा अंदाज आहे. येणाऱ्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे. यानंतर हवामान विभागाचे प्रमुख इशारे जर आपण बघितले तर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या ठिकाणी जे असेल विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड त्यासोबत हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि मुंबई या ठिकाणी जे असेल तर हलका गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. यानंतर जर आपण 10 ऑक्टोबरचा जर अंदाज बघितला, 10 ऑक्टोबर रोजी काहीसा इशाऱ्यामध्ये बदल आहे, ज्यामध्ये रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जे असेल तर पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. खास करून पश्चिम विदर्भामध्ये जे असेल त्या ठिकाणी मेघगर्जनेसह खास करून पावसाचा अंदाज असेल आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड त्यासोबतच पुण्यापासून ते सांगली या ठिकाणी वादळी वारा होण्याचा अधिक अंदाज उद्या 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरसाठी देखील असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.